नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉइंट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता आहोत भाजपच्या मुंबईच्या कार्यालयाच्या बाहेर आणि आज इथे एक प्रवेश झालेला आहे. तो प्रवेश आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा. पण त्यांच्या प्रवेशाच्या दरम्यान ज्या घडामोडी घडल्या, जे नाट्य घडलंय ते एखाद्या फिल्मला साजेस आहे आणि भाजपच्या संस्कृतीला पूर्णपणे छेद देणार आहे. तुम्ही म्हणाल की असं काय घडलंय, तर आधी आपण बघूयात की बडगुजर नेमके कोण आहेत. तर सुधाकर बडगुजर हे नाशिकमधलं मोठं प्रस्थ आहे. सुधाकर बडगुजर शिवसेनेचे नेते होते. शिवसेनेच्या काळामध्ये ते महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्यांचा शिवसेनेमध्ये मोठा क्लाउट आहे आणि त्यामुळंच शिवसेनेसाठी सुधाकर बडगुजर हे महापालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावरती एक ॲसेट होते. पण गेल्या काही काळामध्ये सुधाकर बडगुजर हे नाराज आहेत अशी चर्चा चालू होती आणि ती चर्चा वाढत गेली आणि गेल्या काही काळामध्ये बडगुजर सातत्यानं गिरीश महाजनांशी भेटीगाठी घेत होते. गिरीश महाजन आपल्याला कल्पना आहे की ते कुंभचे मंत्री आहेत, उत्तर महाराष्ट्रातले आहेत. त्यांना पालकमंत्रीपद दिलं होतं, पण नंतर शिंदेंशी जो वाद झाला पालकमंत्रीपदावरून त्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली. पण हे सगळं झाल्यानंतर अचानकपणे मुख्यमंत्री जेव्हा नाशिकमध्ये पोहोचले त्याच वेळेला संजय राऊत जे नाशिकमध्येच दौऱ्यावरती होते त्यांच्याकडे न जाता बडगुजर एक निवेदन देण्याच्या निमित्तानं थेट मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले आणि त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की जे आपल्याला इतके दिवस घडतंय असं वाटत होतं ते आता घडणार आहे. सुधाकर बडगुजर हे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करणार असं निश्चित झालं. सुधाकर बडगुजर यांनी स्वतः जय महाराष्ट्र करण्याआधीच मग शिवसेनेनं कारवाई केली. शिवसेनेनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आता मी हे रामायण का सांगतो असं तुम्हाला वाटेल, तर नाट्य पुढं आहे म्हणून हे आधी सांगावं लागतं. तर मग त्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या रोज येऊ लागल्या. ह्या बातम्या येऊ लागल्यानंतर स्थानिक भाजपच्या ज्या आमदार आहेत सीमा हिरे त्या नाराज झाल्या आणि त्यांनी सांगितलं की सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला आमचा तीव्र विरोध आहे, हे कुठल्याही परिस्थितीत घडता कामा नये आणि त्यामुळं सुधाकर बडगुजर यांचा गेल्या 15 दिवसांपूर्वी होणारा प्रवेश लांबला. आता सीमा हिरे किंवा तिथलं स्थानिक भाजपचं नेतृत्व, स्थानिक भाजपचे तिथले पदाधिकारी यांचा विरोध मावळत नाहीये. हे बघितल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची चलबिचल वाढली. त्यांनी परत महाजनांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आणि या सगळ्या भेटीगाठी सुरू झाल्यानंतर एका टप्प्यावर असं आलं की आज म्हणजे 17 तारखेला सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश होणार असा मेसेज आला. आता मेसेज आल्यानंतर धावपळ झाली आणि अचानकपणे सगळी चक्र फिरायला लागली. मग सकाळी चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत ते प्रदेशाच्या अध्यक्षांना ज्याला विचारलं की नाशिकचे सुधाकर बडगुजर तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. ते काय म्हणाले की आमच्या पक्षामध्ये स्थानिक पातळीवरती जोपर्यंत पदाधिकारी आणि नेते यांच्याशी समन्वय होत नाही किंवा त्यांच्याशी सल्लामसलत होत नाही आणि त्यांचं मत जोपर्यंत त्याबद्दलचं सकारात्मक येत नाही तोपर्यंत आमच्या पक्षात असा कुठलाही प्रवेश होत नाही आणि त्यामुळे सुधाकर बडगुजर यांचा जर प्रवेश होणार असेल तर त्याची मला कल्पना नाही. आता हे वक्तव्य ऐकल्यानंतर खरं तर सुधाकर बडगुजर यांच्या पायाखालची जमीन सरकायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. सुधाकर बडगुजर हे घरी त्यांच्या पत्नीनं औक्षण करून तिथल्या लोकांच्या आशीर्वाद घेऊन जवळपास 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते नाशिकवरून मुंबईला निघालेले होते या भाजपच्या कार्यालयात येण्यासाठी. आणि त्यांना जेव्हा याबद्दल विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की मी यावर भाष्य करू शकत नाही, पण माझा प्रवेश 1 वाजता होणार आहे हे मला माहिती आहे. ही मोठी गंमत झाली. दुसरीकडे पुण्यामध्ये जो पूल पडला त्या प्रकरणावरती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे इथं पत्रकार परिषद घेत होते आणि पत्रकार परिषद घेत असताना त्यांना विचारलं की आज सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश होतोय, तो किती वाजता आहे. त्यावेळेला रवींद्र चव्हाण म्हणाले की असा कुठला प्रवेश होतोय याची मला माहिती नाही आणि प्रवेश जर होणार असेल तर त्याची कल्पना खरं तर प्रदेशाच्या कार्यकारी अध्यक्षांना तर असायला हवी, कारण प्रवेश तर त्यांच्याच उपस्थितीत होणार असतो. आता मुद्दा असा आहे की हे दोन्ही नेते नाही म्हणत असताना बडगुजर मात्र 100 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत पोहोचले. मुंबईत पोहोचल्यानंतर खरं नाट्य चालू झालं. तिकडे सीमा हिरेंनी माध्यमांना थेटपणे प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आम्हाला मान्य नाही. सुधाकर बडगुजर यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत. आता हा काय प्रकार तुम्ही म्हणाल दहशतवाद्यांशी संबंध, तर सुधाकर बडगुजर यांची एक क्लिप व्हायरल झालेली होती आणि ती विधानसभेच्या पटलावरती सुद्धा आलेली होती. त्याचे फोटो जे आहेत ते विधानसभेचे सदस्य भाजपचे आणि आताचे मंत्री नितेश राणे यांनी दाखवलेले होते की सलीम कुत्ता याच्यासोबत
डान्स करतानाचे सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झालेले होते. आता हा सलीम कुत्ता कोण? तर 1993 मध्ये मुंबईमध्ये जे ब्लास्ट झालेले होते, साखळी बॉम्बस्फोट झालेले होते, त्यामध्ये दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा साथीदार म्हणून सलीम कुत्ताचं नाव पुढे आलेलं होतं. त्या सलीम कुत्ताला अटक केल्यानंतर नाशिकच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि जेव्हा त्याची पॅरलवरती सुटका झाली, त्या पॅरलवरच्या सुटका झाल्यानंतरच्या काळामध्ये त्याने एक पार्टी ठेवलेली होती आणि त्या पार्टीमध्ये सलीम कुत्तासोबत डान्स करताना बडगुजर यांचा व्हिडिओ आलेला होता. अर्थात आता हा व्हिडिओ आलेला आहे, त्याचा रेफरन्स देऊन नितेश राणेंनी विधानसभेमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. शिवसेनेच्या नेत्यांचे कसे दहशतवाद्यांशी संबंध आहेत असा आरोप केलेला आहे आणि त्यामुळं या अशा व्यक्तीला तुम्ही पक्षात घेता कामा नये असं भाजपचेच आमदार सीमा हिरे म्हणतायत आणि त्यामुळे एक मोठा गहजब माजला. आता हे सगळं होता एकीकडे हे सगळं राजकारण चालू होता सुधाकर बडगुजर या नरिमन पॉइंटच्या भाजपच्या कार्यालयामध्ये 100 गाड्यांच्या ताफ्यांसह हजारो कार्यकर्त्यांसह येऊन पोहोचले सुद्धा. आता ते पोहोचल्यानंतर प्रवेश होणार कसा हे कोडं होतं, कारण प्रदेशाध्यक्षांना माहीत नाही आणि कार्याध्यक्ष म्हणतात की मला कल्पना नाही. आता मुद्दा असा आहे की आज होती कॅबिनेटची मीटिंग. कॅबिनेटची मीटिंग 12 वाजता होती, ती 2 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर त्यांचा प्रवेश होणार हे निश्चित झाले आणि मग त्या प्रवेशासाठी येणार कोण? तर एक गोष्ट पक्की होती की या प्रवेशाच्या मागे जे सूत्रधार आहेत, ज्यांनी हा सगळा पट रंगमंच सजवलेला आहे, ते गिरीश महाजन, मंत्री गिरीश महाजन यांच्याच आधारानं सुधाकर बडगुजर हे भाजपच्या नावेत बसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं सुधाकर बडगुजर यांना घेऊन गिरीश महाजन इथं आले, मंत्री गिरीश महाजन आले, इथे कार्यकर्ते आले, नेते आले, मोठा गोंधळ वाढला, मीडिया आला, शेकडो कॅमेरे लागले. पण आता प्रवेश होणार कसा? आणि मग गिरीश महाजनांनी थेट फोन केला तो चंद्रशेखर बावनकुळेनं फोन करून ते म्हणाले की बघा, सुधाकर बडगुजर यांना मी प्रवेशासाठी इथं घेऊन आलेलो आहे आणि आपली उपस्थिती इथं असणं अपेक्षित आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा एखादा प्रवेश होत असताना प्रदेशाचे अध्यक्ष हे सगळ्यात शेवटी या कार्यालयामध्ये पोहोचले. त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की चंद्रशेखर बावनकुळे यांची अजिबात सुद्धा इच्छा नव्हती की सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा. आता तुम्ही म्हणाल की चंद्रशेखर बावनकुळेंचा काय संबंध? ते विदर्भातले, बडगुजर नाशिकमधले, मग त्यांचा एवढा विरोध असण्याचं कारण किंवा त्यांची इतकी नाराजी असण्याचं कारण काय? सीमा हिरेंचं समजू शकतो की त्या स्थानिक आहेत, तर त्याची एक वेगळी कहाणी आहे असं मानलं जात आहे, असं म्हटलं जातं, असा आरोप होतोय. याची काही कुठे पुष्टी झालेली नाहीये, मी आधीच एक डिस्क्लेमर देतोय. पण असं मानलं जात आहे की सुधाकर बडगुजर ही तीच व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ मधला कॅसिनोमध्ये खेळत असतानाचा फोटो जो आहे तो शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचवला आणि किंबहुना माध्यमांपर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर गहजब माजला. त्यानंतर बावनकुळे यांना मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं, बावनकुळे यांना उत्तरं द्यावी लागली, बावनकुळे यांना एका प्रकारे एक्सप्लेनेशन देत बसावं लागलं आणि मग बावनकुळे यांच्या प्रतिमेमागे तो फोटो कायमचा चिकटला. ज्या वेळेला बावनकुळे कोणावरती टीका करतात विरोधी पक्षांवरती किंवा ज्या वेळेला ते कुठला गंभीर मुद्दा मांडतात त्यावेळेला तो मुद्दा एका प्रकारे खोडून काढण्यासाठी विरोधक त्या फोटोचा वापर करतात आणि तो फोटो सुधाकर बडगुजर यांनी बाहेर काढल्याचा किंवा तो माध्यमांपर्यंत आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्याचा दाट संशय होता किंवा तशी माहिती होती असा आरोप बडगुजरांवरती आहे. तो कोणीही त्याची पुष्टी केलेली नाही आणि म्हणून खरं तर या कहाणीमुळेच बडगुजर यांना पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांचा विरोध होता. आता मुद्दा असा आहे की मग चक्र फिरली, मुख्यमंत्र्यांनी इंटरव्हेन्शन केल्याचं बोललं जातंय आणि मग मुख्यमंत्र्यांनी इंटरव्हेन्शन केलं, मुख्यमंत्र्यांचा फोन गेला बावनकुळेंना असं म्हटलं जातं. मग बावनकुळे या प्रदेशाच्या कार्यालयामध्ये आले आणि प्रदेशाच्या कार्यालयामध्ये येऊन तिथे प्रवेशाचा सोहळा सुरू झाला. आता प्रवेशाचा सोहळा सुरू खरा झाला पण तिथे काही एकटे ते प्रवेश करणार होते का? तसं नाहीये. अशोक मुर्तडक प्रवेश करणार होते, सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी बबनराव घोलप अशी 7-8 मोठी मंडळी प्रवेश करणार होती. प्रवेशाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जे बघायला मिळालं ते फार महत्वाचं होतं. प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला भाजपच्या प्रवेशाचं उपर्ण गळ्यामध्ये टाकतात त्यावेळेला कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सांगण्यात आले की तुम्ही त्यांचा प्रवेश करून घ्या. खऱ्या अर्थानं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांना उपर्ण सुद्धा गळ्यात टाकणं पसंत केलं नाही. किंबहुना ही सगळं होत असताना बाकीच्या नेत्यांचा प्रवेश मात्र बावनकुळेंनी आपल्या हाताने केला. काही लोकांच्या गळ्यामध्ये उपर्ण टाकलं. अर्थात ही छोटी जरी गोष्ट वाटत असली तरी या गोष्टी राजकारणामध्ये फार निदर्शक असतात. त्याचं कारण असं आहे की याच गोष्टींमुळं बऱ्याचशा गोष्टींचे संकेत मिळत असतात. आता
मुद्दा असा आहे की ज्या सलीम कुत्तासोबत संबंध आहेत त्या बडगुजरांना का घेतलं हा प्रश्न तुम्ही विचाराल तर भाजपनं बेरजेच्या राजकारणासाठी म्हणा किंवा ज्यावेळेला फायद्याच्या राजकारणासाठी म्हणा अशा कुठल्याही पद्धतीच्या अस्पृश्यतेचा फार काही विचार केलेला नाहीये. मग तो कुठल्या पक्षात होता, त्याच्यावरती काय आरोप होते वगैरे वगैरे असे काही विचार भाजपने केलेले नाही, ते आजही करत नाहीयेत. आणि त्यामुळे 70,000 कोटीच्या सिंचनाचा आरोप ज्या अजित पवारांवरती केला त्यांनाच भाजपने घेतलं आपल्यासोबत पक्षामध्ये, सत्तेमध्ये. किंवा सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा हसन मुश्रीफ असतील किंवा शिवसेनेतल्या अनेक नेत्यांवरती आरोप होते, त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपनं प्रयत्न केले, त्यांच्यासोबत युती केली, भावना गवळींपासून ते अगदी खोतकरांपर्यंत. तर अशा पद्धतीची अस्पृश्यता जी आहे ती भाजप फार पाळताना आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळं हा झाला एक भाग. दुसरा भाग, येत्या महापालिका इलेक्शनमध्ये जर भाजपला शिवसेनेला पूर्ण हद्दपार करायचं असेल तर त्यांची जी शक्तीस्थळं आहेत त्याच्यावरती घाव घातला पाहिजे हे त्यांनी हेरलेलं आहे. आणि त्यामुळं शिवसेनेनं पहिल्या शक्तीस्थळावरती शिवसेनेचा घाव घातला भाजपनं, तो नाशिकमध्ये. खरं तर ज्या वेळेला भाजपचे नेते शिवसेने युबीटीचे नेते ज्या वेळेला इतर पक्षामध्ये भाजपकडे येण्याचा प्रयत्न करतात त्याला भाजप त्यांना निक्षून सांगते की तुम्ही खरं तर शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षात जा. पण इथं तसं झालेलं नाहीये. इथे शिवसेनेचा नेता, युबीटी पक्षातला नेता हा शिंदेकडे न पाठवता भाजपनं आपल्याकडे घेतलाय. त्याचं कारण असं आहे की नाशिकची महापालिका आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंनी केलेला इगो इश्यू हा भाजपच्या जिव्हारी लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा हा पॅक्ट जो आहे तो मोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बडगुजर यांना शिंदेकडे न पाठवता त्यांनी स्वतःकडे घेऊन एका प्रकारे ही महापालिका आम्ही एक हाती जिंकणार हाच संदेश दिल्याचा आपल्याला समोर येतंय. आता दुसरा मुद्दा आहे त्याच्यामधला की भाजपला तिथली नाशिकची महापालिका जिंकायची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपला तिथली आपली ताकद वाढवायची आणि शिंदेना कमकुवत करायचं आहे. येत्या काळामध्ये भाजपला 2029 पर्यंत 100% भाजप करायचं आहे आणि त्याची तयारी जी आहे ती भाजपनं चालू केल्याचं आपण नाशिकच्या उदाहरण म्हणू शकतो. आता राहिला मुद्दा तो म्हणजे बावनकुळे आणि त्यांच्या नाराजीचा. तर बावनकुळे आणि त्यांच्या नाराजीचा मुद्दा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी निकाली काढलेला आहे. कारण अनिच्छेनं का होईना पण बावनकुळे इथे आले आणि त्यांनी तो प्रवेश सुधाकर बडगुजर यांचा करवून घेतलेला आहे. आणि आता शेवटचा मुद्दा म्हणजे की या सगळ्यामुळे बडगुजरांच्या येण्यामुळे बावनकुळे नाराज झाले, बडगुजरांच्या येण्यामुळे सीमा हिरे नाराज झाल्या, बडगुजरांच्या येण्यामुळे जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो केवळ गिरीश महाजन यांचा झाला. कारण उत्तर महाराष्ट्रातलं बेरजेचं राजकारण हे गिरीश महाजनांना बघायचं आहे. ते तिथले कारभारी आहेत उत्तर महाराष्ट्राचे. आणि म्हणून या सगळ्या मागे गिरीश महाजनांनी ज्या हालचाली केल्या त्या महत्वाच्या ठरल्या. खरं तर कार्यकारी अध्यक्ष आणि अध्यक्ष यांना डावलून गिरीश महाजनांनी हे करून दाखवलं. ही मुख्यमंत्री पदाची ताकद, ही मुख्यमंत्र्यांच्या जवळ असण्याची ताकद जी आहे ती आज गिरीश महाजनांनी अधोरेखित करून दाखवली. आता भाजपच्या संस्कृतीच्या विपरीत घडलं म्हणजे काय तर भाजपमध्ये कधीही बेबनाव जे आहेत ते अशा पद्धतीने थेट पटलावर येत नाहीत किंवा थेट पडद्यावर येत नाहीत. ते आज पहिल्यांदा पडद्यावरती आले. ज्या पद्धतीनं भाजपच्या पक्षामध्ये एखाद्या नेत्याचा प्रवेश होत असताना त्याला विरोध झाला, आमदारांनी विरोध केला, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला, कार्यकारी अध्यक्षांनी मला माहिती नाही असं सांगून एका प्रकारे नाराजी दर्शवली, प्रदेश अध्यक्षांनी आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्याशिवाय आम्ही घेत नाही असं सांगून एका प्रकारे ते नाकारलेलं होतं. म्हणजे बडगुजर यांना भाजपमध्ये गिरीश महाजन वगळता सगळ्यांनी नाकारलेलं होतं. मात्र केवळ गिरीश महाजन यांच्या आग्रहाखातर त्यांचा प्रवेश झाला. हे भाजपमध्ये घडत नाही का तर घडतं. पण असा बेबनाव, अशी नाराजी थेटपणे लोकांच्या समोर, माध्यमांसमोर कधीही येत नाही. ती आज आली. बडगुजरांच्या निमित्तानं भाजपमध्ये सुद्धा काही सगळं आलबेलं असं म्हणता येत नाही हे अधोरेखित झालं. ज्या वेळेला घर मोठं होतं त्याला भांड्यांचे आवाजही वाढतात, ज्याला घर मोठं होतं त्याला कारभारही वाढतात, ज्याला घर मोठं होतं त्यावेळेला घराची राखण करण्यासाठी लोकही जास्त लागतात. पण हे सगळं करत असताना कारभारी जर दुखावले तर मात्र मोठी अडचण होते. इथं भाजपचे अध्यक्ष असलेले कारभारी दुखावलेले आहेत. कारणं वेगवेगळी असतील पण त्यांची नाराजी काढणं आणि पुढे घेऊन जाणं हे एक मोठं चॅलेंज आहे. शिवसेना युबीटी पक्षाचं जे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलूयात. पण आजची जी गोष्ट आहे ती छोटी आहे पण डोंगरा एवढी आहे. भाजपमध्ये जे घडत नाही ते कसं घडलं हे सांगणारी आहे. त्यामुळं तुमची काही मतं, काही मुद्दे असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबूयात. पाहत रहा मुंबई तक.